PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व मंडळी, कबूल केल्याप्रमाणे घेऊन आली आहे एक रहस्यमय रोमांचक कौटुंबिक कथा जी तुम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल आणि कथेला तुम्ही प्रेमही द्याल. तर चला तर सुरुवात करूया नवीन कथेला. ही कथा आहे एका साध्या सोज्वळ गृहिणीची, एका आईची, पण षडयंत्र कारस्थान याचा बळी होऊ घातलेली. काय आहे तिचं आयुष्य भविष्य? ऐकायलाच हवी नवी कोरी कथा. नाव आहे वेडी. भाग पहिला. लेखिका प्राची सुळे. सुरुवात करूया. संध्या, आता अति होते हां तुझं. तुला त्या प्रकारे सांगितले, या प्रकारे सांगतोय तरी तुझे पहिले पाडे 55च. समजून घ्यायचे नाहीच असेच ठरवले आहेस का? रोजच तुझी कटकट कंटाळू आहे मी. काय तू एकदाचा सोक्षमोक्ष करायचा असेल तर कर बाई. नाही राहायचं आहे का माझ्याबरोबर तुला? आपल्या मुलाला सचितला माझ्यापासून तोडायचं आहे का? नाही मिळू द्यायची आहे ना त्याला बापाची माया? ठेवतो माझ्या हृदयात दगड, पण तू खुश राहा. माझ्या मुलाचा सारा खर्चही देईन, पण तुझं रोजचं हे वेड्यासारखं वागणं बंद कर गं. हात जोडतो. तू कितीही वेळा विचारलंस तरी हेच सांगेन की माझं आणि मिस राधाचं असं काहीच नाही आहे. आम्ही फक्त एका कंपनीसाठी काम करतो. ती मला ज्युनियर आहे. एका डिपार्टमेंटचा मी बॉस आहे आणि ती त्या डिपार्टमेंटमध्ये काम करणारे सारे मला सर म्हणतात. बस, त्या पलीकडे माझं कोणाशीही कसलंही नातं नाही आहे. अजून काही खुलासे हवे असतील तर सांग, तेही देईन. अति बोलून सुदीप बेलेकरला खोकला आला. घसा कोरडा झाला त्याचा. फ्रीज उघडून त्याने थंड पाण्याची बाटली काढली व तिथेच डायनिंग टेबलाजवळ बसला. ते पाहून संध्याने पटकन रिकामा ग्लास त्याच्या पुढ्यात ठेवला. नको, मी बाटलीनेच पाणी पितो, असं म्हणून त्याने सरळ बाटली तोंडाला लावली.